मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांचे आमदार राजू पाटील यांच्यासाठी डोंबिवलीतून प्रचाराचा नारळ फोडला। दरम्यान माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा आहे याचा मला अभिमान आहे असं म्हणून राज ठाकरेंनी राजू पाटलांचं कौतुक केलंय। शिवसेना आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची आहे। सध्या फोडाफोडीपेक्षा पक्ष चिन्ह चोरण्याचं काम सुरू आहे अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी महायुतीवर केली आहे। महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर सगळ्या होर्डिंग्सवरून बाळासाहेबांचा फोटो निघाला। काही जण हिंदू हृदय सम्राट लिहायला कतरत होते। स्वार्थासाठी खुर्चीसाठी इतकी खालची पातळी गाठली असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। दिवाळी संपली आता आमचे फटाके वाजणार असं विधान राज ठाकरेंनी केलंय। तर मनसेच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी डोंबिवलीकरांना केलंय। कोल्हापुरात मधुरिमा राजे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर सतेज पाटील चांगलेच संतापलेत। यानंतर त्यांना ट्रोल करताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली। यावेळी कार्यकर्त्यांसोबत बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे यांनीच ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे सतेज पाटील चांगलेच भडकले। शाहू महाराज आणि सतेज पाटलांमध्ये मधुरिमा राजेंच्या उमेदवारीवरून वादही झाला। काँग्रेसच्या मधुरिमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा आत्मविश्वास दुणावलाय। ही लढाई शेवटपर्यंत लढणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हिंगोली विधानसभेत मनोज जरांगे पाटील समर्थक असलेल्या 17 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते। दरम्यान जरांगेंच्या आव्हानानंतर 17 पैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। यातील एक उमेदवार रमेश शिंदे यांची उमेदवारी सर्वानुमते कायम ठेवण्यात आली आहे। जळगावच्या एंडोल परोळ विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची राजीनामे दिले। मवियात उद्धव ठाकरे पक्षाला जागा दिली नसल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामेच दिले। भाजपचे बंडखोर माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे उमेदवारीवर कायम आहेत। जनतेच्या सांगण्यानुसारच मी अर्ज भरलाय, मीच निवडणूक जिंकणार असा विश्वास ए.टी. नाना पाटलांनी व्यक्त केलाय। भाजपचे रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी 6 वर्षासाठी पक्षातून त्यांची हकालपट्टी केली गेली आहे। अलिबागमध्ये बंडखोरी केल्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार झिशान हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसलाय। झिशान हुसेन यांना वंचित कधीच माफ करणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात रंजक घडामोडी झाल्या। सदा सरवणकरांनी निवडणुकीतून माघार घेतली नाहीये। दरम्यान दुसरीकडे राज ठाकरेंनी सरवणकरांना घरातही न घेता तुम्हाला लढायचं तर लढा असा निरोप पाठवला। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार यांनी अर्ज मागे घेतला नाहीये। त्यामुळे विद्यमान आमदार रवी राणा यांना मोठा झटका बसलाय। चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रात मविया दुभंगली आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला। धानोरकर कुटुंबाने सेनेवर केलेला अन्याय लक्षात ठेवत शिवसैनिक नाराज आहेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघात फडणवीसांच्या शिष्टाईला अपयश आलंय। भाजपचे बंडखोर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढण्याची भूमिका घेतली। धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी अर्ज माघारी घेतलेला नाहीये। गेल्या निवडणुकीत मंजुळा गावितांनी सूर्यवंशींचा पराभव केला होता। मात्र यंदा ते इच्छुक असूनही उमेदवारी न दिल्यामुळे सूर्यवंशींनी बंड केलाय। वाई विधानसभेत पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे साताऱ्याच्या वाईत महायुतीमधील राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील आणि पुरुषोत्तम जाधवांमध्ये सामना होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे। त्यामुळे गोंदियातील 3 मतदारसंघात दुहेरी लढत तर एका ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धनमधून काँग्रेसकडून बंडखोरी केली आहे।
महाविकास आघाडीने उमेदवार दिला असतानाही राजेंद्र ठाकूर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. चांदवड देवळा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार कैदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान त्यांना साथ देण्यासाठी भाजप, काँग्रेस, शरद पवारांच्या पक्षातील माजी आमदारांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. महायुतीमधील बंडखोर प्रकाश निकम यांची मनधरणी करण्यात शिंदेंसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अपयश आलंय. पालघरच्या विक्रमगडमध्ये निकम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत जिजाऊ संघटनेचा झेंडा हाती घेतलाय. गडचिरोली जिल्ह्यात आहेरी आणि अमनेरी या 2 विधानसभा मतदारसंघात मविया बंडखोरी झाली आहे. हनुमंत मडावी आणि आनंदराव गोडाम यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतलाय. शिवाजीनगर मानखुर्दमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. नवाब मलिकांचं घड्याळ चिन्ह कायम असणार आहे. महायुतीच्या आग्रहानंतरही राष्ट्रवादीचे मलिक शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मैदानात उतरले. हिंगोलीत महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर डॉक्टर सचिन पावडे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजपच्या अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर या मतदारसंघातून शिवसेनेकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मतदारसंघात भाजपच्या बंडखोर डॉक्टर हिना गावितांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. हिना गावितांना पक्षश्रेष्ठींनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिना गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अहेरी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम आहे. अंबरीश आत्राम यांनी माघार घेतली नसल्यामुळे महायुतीची कोंडी झाली आहे. काका धर्मराव बाबा आत्राम तर त्यांच्या विरोधात अंबरीश आत्राम हे मैदानात असणार आहेत. जळगावात शिवसेना ठाकरे गटाचा अपक्ष बंडखोर उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे, तर भाजपचेही अपक्ष उमेदवार अश्विन सोनावणेंनी अर्ज कायम ठेवल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. दरम्यान आम्ही लढाईला तयार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार भावना गवळी यांनी दिली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडेंना आव्हान दिलंय. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो असं आव्हान सुनील शेळके यांनी दिलंय. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा विजय चौगुले यांनी माघार घेतली नाहीये, तर ऐरोलीतून भाजपकडून गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे बंडखोरी झाल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली. मावळमधील भाजपचे बंडखोर बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, तर या भेटीनंतर महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण मनसेचा अपक्ष उमेदवार बापू भेगडेंना पाठिंबा असल्याचा दावा हा केला जातोय. पुरंदरमध्ये महायुतीत संघर्ष कायम आहे. राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे अर्ज मागे घेणार नाहीत, त्यामुळे विजय शिवतारेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदापुरातून अपक्ष रिंगणात उतरलेल्या प्रवीण मानेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. आता आमचा चेंडू जनतेच्या कोर्टात आहे, आम्ही जनतेकडे जाऊन आशीर्वाद मागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंवर गंभीर आरोप केलेत. मोहिते पाटलांच्या खानदानातील एकही माणूस ठेवणार नाही अशी परिस्थिती निर्माण करेल असं वक्तव्य त्या उमेदवाराने केलं. ही बाब फक्त मलाच माहितीये असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. फडणवीसांनी शेळकेंचा प्रचार केला तरी मावळ पॅटर्न राबवणार अशी भूमिका भाजपचे स्थानिक नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घेतली आहे. उभाटाचे राजेश मिश्रा आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून
कक्षासमोरच तू मेमे झाली. राजेश मिश्रांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांना डिवचल्याने मिश्रा आणि भाजप समर्थकांमध्ये वाद झाला. काँग्रेस म्हणजे आरटीआय टाका, पैसे काढा असा आरोप नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी केलाय. 2 दिवसापूर्वीच काँग्रेसला रामराम करत कौशिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. महायुतीत आपल्याला एक जागा मिळाली तरीही कार्यकर्त्यांनी बंडखोरांच्या मागे उभं राहू नये असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. तसंच नवे मित्र आले म्हणून भाजपनेही आम्हाला मागे टाकू नये असं वक्तव्य त्यांनी केलंय. भोकरची ही खासियत आहे की जितक्या जोरात अर्ज भरले जातात तितक्याच जोरात ते माघारी घेतले जातात. यात नवीन काहीच नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेऊन लोकशाहीला पाठिंबा दिलाय अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी दिली आहे. जरांगेंनी मतदारांवर निर्णय सोडलाय, त्यामुळे मतदार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल असंही पवार म्हणाले. 50,000च्या मताधिक्याने निलेश राणे निवडून येतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. तर 3 जागा महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच असा निर्धारही राणेंनी केलाय. काटोल मतदारसंघात भाजप घाबरलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून डुप्लिकेट अनिल देशमुख उभे केलेत आणि पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करून त्याला सुरक्षा दिली गेलीये असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी अनिल पवार यांनी कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अपक्ष दिव्यांग उमेदवार विनायक ओवाळ यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलाय. बुलढाणा पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी बाईक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी थांबवण्यात भाजपला यश आलंय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडखोर उमेदवार मनोज मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मवियाच्या अशोक पवार आणि महायुतीच्या माऊली कटके यांच्यात थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. दरम्यान अर्ज माघारी घेतल्यानंतर सध्या थांबण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात मवियातील शरद पवार गटाचे उमेदवार न्यायक पाटणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीनंतर बंडखोरी केलेल्या देवानंद पवार आणि ज्योती गणेशपुरे यांनी अर्ज माघारी घेतलाय. राष्ट्रवादीच्या वीर धवल जगदाळे यांनी दौंडमधील निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीमधील तिढा सुटलाय. श्रीवर्धन मतदारसंघातून बंडखोर उमेदवार ज्ञानदेव पवार यांनी अखेर माघार घेतली आहे. शरद पवारांच्या आदेशानंतर ज्ञानदेव पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. श्रीगोंदा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी रंगल्यात. विक्रमसिंग पाचपुत यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, तर प्रतिभा पाचपुत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते. धुळ्यात 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली अशी माहिती समोर येते. वाहन चालकाची सध्या चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली असं सांगण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ सांगवीजवळ एका वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रोकड कुणाची आणि कुठे नेली जात होती याची चौकशी सध्या सुरू आहे. तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोरी उमेदवार मधुकर चव्हाण यांनी माघार घेतली आहे. मधुकर चव्हाणांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना यश आलंय. जळगावमधून उभाटाचे बंडखोर उमेदवार नानाभाऊ महाजन यांनी माघार घेतली आहे. एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नानाभाऊ महाजन हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी माघार घेतली आहे, तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून उभाटाचा उमेदवार रिंगणात नाही.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बजोरिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, तर जड अंतकरणाने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं संदीप बजोरिया यांनी सांगितलंय. पालघर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला यश आलंय. भाजपच्या अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. बीड विधानसभा मतदारसंघात काका पुतण्याच्या लढाईत काकांनी माघार घेतलीय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर आणि महायुतीकडून योगेश क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदमांच्या मुलीनं माघार घेतलीय. सिद्धी कदमनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र नंतर अचानकपणे पक्षाने उमेदवार बदलला. नंदुरबारच्या शहादा मतदारसंघातील बंड थंड करण्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना यश आलंय. शहादामधून काँग्रेसच्या सुहास नाईकांनी माघार घेतली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शुक्लांची बदली करण्यात आली आहे. उद्यापर्यंत 3 नावं पाठवण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले. नाना पटोलेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानलेत. शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या. शुक्लांना निवडणूक संबंधित कोणत्याही पदावर बसवू नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आलाय. फणसाळकरांकडे अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. Attention passengers, there's some turbulence in the air. Do not miss the beautiful view up in the sky. For a better view, you may recline your seats. Enjoy best-in-class features with the MG Windsor EV. Live business class. सोनं नाणं पैसा अडका किती असू दे मालमत्ता नका करू चिंता. रक्षक देईल सुरक्षितता. मयूरचा रक्षक अलार्म घरात बसविता. चोर लुटारांपासून मिळेल मुक्तता. आजच आपल्या घरात मयूरची सिक्युरिटी अलार्म सिस्टम बसवून घ्या. ही देते सर्वश्रेष्ठ मायलेज आणि मेंटेनन्स सगळ्यात कमी. टाटाचा एस CNG 2.0 लांबच्या प्रवासातील एक विश्वासार्ह सोबती. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागलोय. पुण्यातील 21च्या 21 जागा महायुतीकडे ठेवायच्या आहेत असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलाय. गोंदियातील तिरोडा विधानसभा मतदारसंघात 7 तारखेला शरद पवारांची सभा होणार आहे. सभेत शरद पवार प्रफुल्ल पटेलांवर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते कोल्हापुरात असणार आहेत. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत, तर उद्धव ठाकरेंची गारगोटीत जाहीर सभा होणार आहे. साताऱ्याच्या कराडमधील ओगलेवाडीत बंद बंगल्यातून तब्बल 110 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 1.5 लाखांची रोकड लंपास करण्यात आली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरमध्ये टीव्ही शोरूमच्या स्टोअरमधून 14,30,36 रुपये किमतीची LED आणि LCD टीव्ही घेऊन 2 आरोपी पसार झाले होते. त्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीत फोंडा घाटात एक तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या खिशात एक चिठ्ठीही आढळली आहे. त्यामुळे मृत्यू संशयास्पद असल्याने कणकवली पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. काही क्षणांची विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. Dear passengers, now you can play your favorite song on our in-flight entertainment. And play with the cabin lights too? Captain, will you take my song request too? Enjoy best-in-class features with the MG Windsor EV.
Live business class. माझं गाव नदी काठी नद्या दुधाच्या वाहती माझं गाव नदी काठी नद्या दुधाच्या वाहती जिथं कोकिळ मंजुळ गाती तुम्ही या हो या सारे माझ्या गावी माझ्या गावचं मऊ लोणी घरी सुख समृद्धी आणि आनंदी हो नाती गोती झळके चमचम हिरे मोती माझ्या पदरावर तुझ्या चेहऱ्याची लाली मनी येई गझळाळी अंगणी दसरा दिवाळी लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी ओ लक्ष्मी लावते कुंकू माझ्या वाळी. ब्रेकनंतर स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. कॅनडात खलिस्तानी अतिरेक्यांनी आज लाल रेषा ओलांडली. ब्रॉम्प्टनमधून हिंदू सभा मंदिराच्या आवारात खलिस्तान्यांनी हिंदू कॅनेडियन भाविकांवर हल्ला केलाय. कॅनडातील हिंदू मंदिरातील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र निषेध केलाय. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत कॅनडा सरकारने कायद्याचं राज्य राखावं असं आवाहन केलंय. उत्तराखंडमध्ये 40 प्रवाशांना घेऊन रामनगरला जाणारी एक बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 37 जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलेटिनमध्ये आज इथेच